कर संकलन उपायुक्तांच्या नावानं पैसे उकळणारा अटकेत आहे। माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विजय हनुमंत पवार ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। या घडीची महत्वाची बातमी। पुणे मनपाच्या कर संकलन उपायुक्तांच्या नावानं नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय नेमका प्रकार आहे? लागवी हा सगळा प्रकार पुणे महापालिकेतील आहे। पुणे महापालिकेचे जे कर संकलन विभागाचे उपायुक्त आहे त्यांच्या नावाने हा आरोपी जो आहे तो अनेक नागरिकांकडून कर कमी करून देतो या नावाखाली त्यांनी पैसे उकळलेले आहेत। लाखो रुपये जे आहेत यामध्ये त्यांनी उकळलेले आहेत। आपण पाहिलं तर हा जो आरोपी आहे विजय हनुमंत पवार हा एका जिल्हाधिकारी जे माजी निवृत्त जिल्हाधिकारी त्यांचा मुलगा असल्याचं समोर येत आहे। आरोपीनं अनेकांची फसवणूक सुद्धा केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं की पुणे मनपामध्ये अनेक नागरिक जे ते स्वतःच्या प्रॉपर्टीचे टॅक्स भरण्यासाठी येत असतात आणि या आलेल्या नागरिकांचा सावध शोधत या आरोपीनं अनेकांची फसवणूक केलेली आहे। लाखो रुपयांची सगळी फसवणूक आहे। या प्रकरणात आता शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। एकंदरीत या जिल्हाधिकाऱ्याच्या माजी मुलानं अशा पद्धतीचं हे सगळं प्रकार केल्यानंतर सगळ्या क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। परंतु दुसरा जो महत्वाचा प्रश्न समोर येत आहे की पुणे मनपा जे आहे ते मनपामध्ये अशा पद्धतीने जे घुसखोर आहेत, ज्या नागरिकांची फसवणूक करणारे जे अशा पद्धतीचे जे भामटे म्हणावं लागेल, या सगळ्या भामट्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता नागरिकांकडून समोर येताना दिसत आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।